राज्यात प्रचंड शुकशुकाट आहे. कुणी एखाद्या बाईला धक्का लागला म्हणून राज्यातली लोक सगळी गेली का काय? कोण आहे रे तिकडे? काय म्हणला महाराज? कोण आहे रे तिकडे? काय पोलीस आहेत ना, फिर्यादी आहे. पोलीस पोलीस आहे? काय झालं? काय झालं? नाही काय नाही मी त्या बायकांना धक्का मारलाच नाही. म्हणजे तुम्ही त्या बायकाला धक्का मारला? महाराज हे ऐकून मला लय धक्का बसलेला आहे. नाही तसं नाही, मी चुकून मंडईत गेलो होतो ना परवा, तिकडं गर्दी होती ना म्हणून माझा चुकून धक्का लागला ना. कशाला घ्या आता मंडईमध्ये? मंडईत मी ती महागाई किती वाढली हे बघण्यासाठी गेलो होतो. डोक्याची मंडी करायची नाही, काय मंडी करायची नाही. उभा राहा, उभा राहा. आ? माणसानं पचल तेवढंच बोलावं आणि ह्या वयात धक्का मारणं तुम्हाला शोभतं का महाराज? आधी त्या पोलिसाला आणि त्या 2 बायकांना बाहेर पाठवून द्या. हो, बायका आलेलेच नाहीत, कशा काय पाठवणार? अरे तूच तर बोलला ना पोलिस आणि 2 फिर्यादी आले म्हणून. काय माहितीये, फिर्यादाला कंटाळून पोलीसच फिर्याद म्हणजे तक्रार घेऊन आलाय. पोलीस तक्रार? काय तक्रार आहे त्याची? भिकाऱ्याविरुद्ध तक्रार आहे. तो म्हणतो की भिकारी भीक मागतोय. मग बरोबर आहे, तो भीकच मागणार का शेअर मार्केटचे टिप्स मागणार? असं काय करताय? तो त्याच्याकडे 1 कोट मागतोय. बापरे, मी तो त्याला एवढं कोट करतोय? 1 कोट 1 करोड? अरे मग भीक मागतोय का खंडणी मागतोय? 1 कोट म्हणजे 1 करोड नाही हो, कोट जुना घालायचा कोट. अच्छा, अंगात घालायचा? मग देऊन टाका म्हणा. कोट म्हणजे काय कवच कुंडल आहेत का? त्याने का द्यायचं महाराज? बर तो कुठं युद्धावर चाललाय का? नाही. मग तो त्याच्याकडे कवच कुंडल का मागतोय? महाराज प्रश्न कवच कुंडलाचा नाहीये, कोटाचा आहे, कोटाचा. किती कोट करतो आपलं, किती कटकट करता तुम्ही? असं काय करताय? फिर्यादामुळे माणूस इतका वैतागलाय तुम्हाला सांगतो. तो पैसे द्यायला तयार झाले कोटाचे. कोटाचे पैसे द्यायला तो तयार झालाय? हो, कारण का माहितीये का, तो भिकारी सकाळपासून लई छळतोय त्याला. अरे पण तो भिकाऱ्याला पैसे का देतोय? त्याच्या बायकोला तो जुना कोट आवडत नाही म्हणून तिने भिकाऱ्याला पैसे दिले जुना कोट काढून घ्यायला. असं? मग नाही गुंतय. एक काम करा, त्या भिकाऱ्याला तो कोट देऊन टाका आणि लगेच त्याला तुरुंगात टाका. कोणाला? भिकाऱ्याला? नाही, पोलिसाला. का? 1 दिवस तुरुंगात राहायला म्हणजे असल्या फालतू फिर्यादी आणि असल्या फालतू गोष्टी घेऊन आमच्याकडे येणार नाही. असली कसली बेकार कोटाच्या गोष्टी आणतो? आम्हाला भूक लागली, जेवण वाढा. ह्यांचं म्हणजे कसं आहे माहितीये का, कोर्टाच्या राजकारणात पोलीस झाला दंग आणि पोलिसाला आतमध्ये टाकून महाराज स्वतःला समजताय दबंग.